नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागांचे लेटेस्ट अपडेट आपल्याला या चॅनलवरती नवनवीन पाहायला मिळणार आहेत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आता अत्यंत उत्कंठावर्धक वळण आलेलं आहे. ते म्हणजे आता अर्णव एक एक करून वल्लरीच्या पर्यंत पोचत आहे. म्हणजे एक एक पुरावे हे कशाप्रकारे वल्लरीपर्यंत त्याला पोचवता येतं आणि फायनली वल्लरीच्या सोबत असणारा जो रमाकांत राजेशिर्केचा भाऊ म्हणजेच उदयकांत राजेशिर्के हा आता पकडला जाणार असून तो स्वतः वल्लरीचं नाव तर घेणार आहेच, पण तो नाव घेण्याच्या अगोदरच जो राकेश आहे तो राकेश पोलीस स्टेशनमध्ये असताना अर्णव आणि ईश्वरीसमोर वल्लरीच्या सगळ्या कटकारस्थानाची चर्चा करणार आहे. म्हणजे वल्लरीसमोर तो सगळे त्याचे जे काही वल्लरीचे डावपेच आहे ते सगळे सांगणार आहे. त्यामुळे आता अर्णव आणि ईश्वरी वल्लरीच्या बाबत आणखीनच सावध होऊन तिला पकडायला त्यांना मदत होणार आहे. तर आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की पोलिसांची जशी टीप लागते त्याचप्रमाणे आपला अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणही आता पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. म्हणजे ज्या माणसांनी ईश्वरीवरती हल्ला केलेला आहे ती सगळी माणसं ही सापडलेली असतात आणि त्यांना पैसे देऊन त्यांच्याकडून हे काम करून घेतलेलं असतं. आणि हे सगळं जे काही काम करून घेतलेलं असतं ते काम एका व्यक्तीसाठी, ते म्हणजेच वल्लरीसाठी. मग तेव्हा ती जे मुलं सापडलेली असतात ती म्हणतात की साहेब, आम्हाला खरंच यातलं काही माहीत नाही आहे. हे एका माणसाने आम्हाला काम करायला सांगितलेलं आणि त्यासाठी पैसे द्यायला सांगितलेले, परंतु त्या माणसाच्याही वरती एक बाई होती आणि त्या दोघांचंही फोनवरती बोलणं व्हायचं. मग मला नेमकं काहीच कळत नाही आहे की हे सगळं कसं आणि काय घडत होतं. सगळ्या गोष्टी कशाप्रकारे घडत होत्या हे सगळं मला काहीच माहिती नाही आहे. त्यावेळेला मग आता पोलीस त्या माणसाला मारतात आणि म्हणतात की खरं काय आहे ते नक्की सांग. तेव्हा तो माणूस म्हणतो की साहेब, मी खरंच सांगतो, मला खरंच काही माहीत नाही, फक्त त्या माणसाचा चेहरा मला माहीत आहे ज्याने मला पैसे दिले होते. तेव्हा मग आता पोलीस सांगतात की ठीक आहे, तू त्या माणसाचा चेहरा तू स्केच वगैरे काढून दाखव. म्हणजे स्केच आर्टिस्टला मी बोलवतो, तो माणूस कसा होता, काय होता, त्याचा सगळा चेहरा हा माझ्यासमोर दाखवतो कसा आहे म्हणून. त्यानंतर मग आता इथे हे सगळं होत असताना अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही तिथेच बसलेले असतात. एकदा की स्केच आर्टिस्ट येऊन स्केच काढेल की नंतर सगळ्या गोष्टीचा खुलासा हा होणार असतो. त्यामुळे आता अर्णव हा आणि सगळेजण वाट बघत असतात. तर वल्लरीला हे बघायचं असतं की अर्णव सकाळपासून पोलीस स्टेशनच्या बाहेर गेला आहे, तर मग नक्की काय प्रकार घडला असेल, त्याला त्या उदयकांत किंवा माझ्याबद्दल काही माहिती मिळाली असेल का याची भीती आता त्याला वाटत असते. आणि त्याचमुळे त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात की माझ्याबद्दल जर हे सगळं समजलं अर्णव आणि ईश्वरीला तर माझा या घरातला शेवटचा दिवस असेल. म्हणून ईश्वरी खूप जास्त पॉझिटिव्ह झाली आहे की हे सत्य मला शोधायचंच आहे. परंतु वल्लरी घाबरते. वल्लरी मुद्दामच पोलीस स्टेशनमध्ये असताना अर्णवला आणि ईश्वरीला फोन करून विचारते की हे सगळं जे काही चालू आहे ते कशावरून चालू आहे. म्हणजे तुम्ही जोपर्यंत शोध घेत नाही तोपर्यंत कळणार कसं आहे की तुम्ही काय शोध घेताय. आणि आई विचारत आहेत. त्यामुळे मुद्दामच आता वल्लरी ही आजीकडे फोन देते आणि आजी विचारते की नक्की तुमचा कशाबद्दल आणि काय शोध चालू आहे ते जरा सांगाल तर खूप बरं होईल. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना स्केच आर्टिस्ट हा त्या माणसाचं स्केच काढत असतो. आणि कितीही काही करून अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणही किती वेळ लागेल तरी स्केच आर्टिस्टसाठी थांबलेले आहेत. कारण की नक्की ईश्वरीसाठीची सुपारी कोणी दिली हे ऐकण्यासाठी अर्णव अगदी आतुर झालेला आहे. म्हणूनच तो हे सगळं करतोय. तर इथे आता ईश्वरी अर्णवला शांत करते आणि म्हणते की अर्णव सर, प्लीज तुम्ही शांत व्हा. मला माहिती आहे की तुम्हाला या सगळ्या व्यक्तीला शोधण्यामागे खरंच खूप जास्त इंटरेस्ट आहे, परंतु नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित होईल, सगळ्या गोष्टी होतील ठीक आणि आपण करूया सगळं नीट, असं ईश्वरी आता बोलत असते. त्यानंतर मग वल्लरीला ही भीती आहे की किती काय झालं जर या अर्णवने मला पकडलं तर माझी पूर्णपणे वाट लागून जाईल. तेव्हा आता स्केच आर्टिस्ट हा जसं सांगत असतो त्याप्रमाणेच वर्णन केल्याप्रमाणे अर्णव म्हणतो की आता यांना किती वेळ लागणार आहे अजून काय माहिती. तर इथे दुसरीकडे अंजलीने ऑफिसही जॉईन करण्याची तयारी दर्शवलेली असते. त्यामुळे अंजलीने आता ऑफिसमध्ये यायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबरीने वल्लरीला देखील आता भीती वाटायला लागली की ही अंजली आता ऑफिस जॉईन करते, याचा अर्थ असा की माझी पूर्णपणे वाट लागून जाणार. म्हणजे ही अंजली जर एकदा की ऑफिसच्या कामामध्ये शिरली ना की मला ही ऑफिसमध्ये काहीच महत्त्व राहणार नाही. म्हणजे जर एकदा की
ती अर्णवच्या सोबतीने या सात्विक फॅशनमध्ये लक्ष घालायला लागली तर माझी वाट लागली म्हणूनच समजायचं. म्हणूनच आता वल्लरीच्या डोक्यामध्ये एकच विचार सुरू असतो, ते म्हणजे कसं ना कसं तरी या दोघा भावांमध्ये भांडण, बहिणी भावामध्ये भांडण लावायचे आणि काहीही करून आता अंजली ही घर सोडून गेली पाहिजे. एकदा की अंजली गेली की मग या सगळ्यामध्ये ईश्वरी आणि अर्णवमध्ये देखील भांडणं लावून सगळ्यांना घराबाहेर काढून वल्लरीचा तोच काही प्लॅन असतो. पण वल्लरी आता म्हणते की सुरुवातीला मला तरी या उदयकांतला बघितलं पाहिजे. जर हा उदयकांत अर्णवपर्यंत पोचला किंवा ते पोचले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणूनच आता इथे अर्णव आणि घरातले सगळेजण विचारामध्ये पडलेले असतात की नक्की आता स्केच आर्टिस्टचं काय स्केच येते. तर जो स्केच काढणार असतो त्याला अचानक त्रास व्हायला लागतो. म्हणूनच त्याच्यासाठी डॉक्टर बोलावले जातात आणि तो डॉक्टरकडे वगैरे म्हणजे डॉक्टर त्याला चेक करून तब्येत ठीक नसल्याचं सांगतो. त्यामुळे अर्णवचा आता जो स्केच मिळण्याचा दिवस असतो तो आजचा उद्यावरती जातो. त्यामुळे अर्णव विचार करतो की हे सगळं काय होतंय, म्हणजे मी जेवढं सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय तेवढं सत्य माझ्यापासून लांब जाते. तेव्हा मामा त्याला म्हणतो की हे बघ, मला माहिती आहे चिंटू, तुला सगळ्याची खूप जास्त काळजी लागून राहिली आहे, परंतु तू एक गोष्टीची विचार केलेला नाहीस. हे सगळं जे काही घडतं आहे ना त्या गोष्टीपाने ना एक कारण आहे आणि ते कारण आपल्याला शोधलं पाहिजे आणि ते शोधल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की काय हो, म्हणजे तुम्हाला या सगळ्यातलं अगदी खूप माहीत आहे असं बोलून दाखवताय तुम्ही, कसलं कारण आणि कशाबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा आता ती म्हणायला लागते की तुम्हाला काही माहीत नाही ना तर जास्त काही बोलून दाखवू नका. आता अर्णव विचार करतो की मामा हा आमच्याशी काहीतरी बोलतोय, आमची मदत करतोय, तर त्यामध्ये वल्लरीला म्हणजेच मामीला इतका काय त्रास होतोय, म्हणजे मामी प्रत्येक गोष्टीमध्ये टोकटोक का करते. तेव्हा आता हे सगळं होत असताना ईश्वरी आणि अर्णव दोघंही विचार करतात की नाही, मामीचं जरा काहीतरी वेगळं चालू आहे, कारण की तिच्या मनामध्ये जे विचार चालू आहेत ना ते वेगळे. प्रत्येक वेळेला ती काही ना काहीतरी करण्याचा आणि मनातून काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आपण लक्ष ठेवलं पाहिजे की हे सगळं का आणि कशासाठी होतं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की फायनली स्केच जर आज मिळालं नाही माझ्या नशिबाने, परंतु ते स्केच जर उद्या मिळालं तर अर्णवला ते उद्याही सत्य समजू शकतं. मी काय करू, कशासाठी आणि काय करू ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात असतात. तर दुसरीकडे जेलमध्ये असताना राकेशच्या मनामध्ये विचार सुरू असतात की मी आता इथून सुटू कसा, कारण की काहीही करून मला जर इथून सुटता आलं तर कायमचं मी इथून निघेन आणि फायनली मी कुठेतरी लपून पळून जाईल. पण राकेशला तशी योग्य संधी हातामध्ये येत नसते. तर दुसऱ्या दिवशी पोलीस हे अर्णवला बोलवतात आणि त्याला सगळं काही सत्य सांगतात. त्याला ते सांगत असतात की हे बघा मिस्टर अर्णव राजशिर्के, जे काही स्केच आहे ते आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि ते स्केच तुम्हाला आम्ही देण्यासाठी इथे बोलवले आहे. आता अर्णवला जेव्हा स्केच त्याच्या हातामध्ये पडतं तेव्हा ते पाहून त्याला जबरदस्त असा धक्का बसतो, कारण की ते स्केच असतं उदयकांत राजशिर्केचं. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर कोण आहेत हे, मी तर ओळखलं नाही आणि यांना कधी बघितलं नाही, मग आपला यांच्याशी संबंध काय आहे दुश्मनी असण्याचा. तेव्हा अर्णव म्हणतो की म्हणजे हा माणूस आता आपल्यावरती दुश्मनी काढतोय, म्हणजे इतक्या वर्षानंतर माझ्या फॅमिलीवरती तो वाईट डोळा ठेवतोय. तेव्हा तर त्यांनी आमचं पूर्ण आयुष्यच बर्बाद केलं होतं, पण आता या माणसाला काय गरज आहे हे सगळं करण्याची. त्यावर मग लगेच ईश्वरी विचारते की सांगाल का मला कोण आहे तो माणूस आणि कोणाबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा आता तो सांगतो की मी बोलतोय ते म्हणजे उदयकांत राजशिर्केबद्दल. हा माणूस आहे तो म्हणजे दुर्दैवाने माझा काका, कळलं का. या माणसानेच, मी सांगतो ना, लहानपणी आमचे वडील गेले आणि आई गेली तेव्हा ह्या माणसाने आम्हाला वाड्यामधून बाहेर काढलं होतं. तर हाच तो माणूस आहे ज्या माणसाने आमची वाट लावली होती, मला आणि ताईला घराच्या बाहेर हकलून दिलं होतं आणि कसंबसं आम्ही मुंबईला आजीपर्यंत पोचलो होतो ना, ते हे सगळं केलं होतं ते याच माणसाने केलं होतं. तेव्हा आता लगेचच वल्लरी हे सगळं ऐकते आणि घाबरते की बापरे, म्हणजे अर्णव हा उदयकांतपर्यंत पोचला तर. नंतर मग पुढे वल्लरी विचारते की अरे हा तर उदयकांत, पण ह्याचं काय. ती मुद्दामच असं दाखवते की तिला काहीच माहिती नाही आहे. अंजली पण बोलून दाखवते की हा काका अजूनही आपल्या जीवावरती आणि ईश्वरीच्या जीवावरती का उठला आहे, नक्की काय प्रकार आहे हा सगळा. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नाही, ही सगळी एक वेगळीच गोष्ट आहे, मला तरी वाटतंय की हे सगळ्यांना मुद्दाम घडवून आणलं जात असणार आहे. तेव्हा मग आता जे रमाकांत असतात ते म्हणतात की मला तरी असं वाटतंय ना ईश्वरी बेटा, हा ना माणूस खूप चलाक आणि नालायक होता. त्याला ना माझे सक्सेस कधीच बघवलं जात नव्हतं. तो स्वतः फक्त नशेच्या दारूच्या आहारी बुडालेला होता, पण मला मात्र प्रत्येक वेळेला तो खिजवायला बघायचा, म्हणजे प्रत्येक क्षणी मला तो दाखवून द्यायचा
की तो किती म्हणजेच वाईट नाही आणि मी किती वाईट आहे ते सगळं. म्हणूनच मला एकच गोष्ट समजते की हा जो माणूस आहे ना, हा माणूस हा कुठल्याच प्रकारचा आणि कोणाचाच होऊ शकत नाही. त्यासाठी आपण एक गोष्ट केली पाहिजे, ते म्हणजे की या माणसाला वाळीतच टाकून दिलं पाहिजे. आणि नंतर मग असं ऐकल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणही विचारामध्ये पडलेले असतात की पुढे काय करायचं आणि उदयकांतचा पत्ता कसा काढायचा. अर्णवने पोलिसांना अगदी व्यवस्थितपणे सांगून ठेवलेलं असतं की माझा काहीही झालं तरीही या काकाचा काहीही संबंध नाही आहे. हा माझा काका आहे, परंतु लहानपणीच याने माझ्या फॅमिलीसोबत आणि आम्ही त्यांच्या फॅमिलीसोबत संबंध तोडून टाकले होते आणि म्हणूनच तुम्ही या माणसाचा कसून तपास करा आणि तपास केल्यानंतर या माणसाला जेल केलात ना तरीही चालेल, पण मला हा माणूस पडला पाहिजे. कारण की ह्या ज्या माणसाने जो मला आता त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे किंवा जो काही मला त्याने लहानपणी जो त्रास दिला आहे ना, त्याला मी कधीही सोडू शकत नाही. म्हणूनच आता मला काही करून या माणसाला शोधायचं आहे, म्हणजे शोधायचंच कितीही काही करून. आता हे ऐकल्यानंतर मात्र त्याला धक्का बसलेला असतो की पुढे काय करायचं. आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही विचारांमध्ये असतात की पुढे आपण काय करूया. हा जो काका नवीन आला आहे त्याची आता काय वाट लावायची. वल्लरीला नुसतं घामाघूम व्हायला झालेलं असतं. उदयकांतचं नाव आलं आणि उदयकांतला पोलिसांनी पकडलं तर माझी वाट लागेल हे तिला अगदी व्यवस्थितपणे माहीत असतं आणि म्हणून ती पूर्ण घाबरलेली असते. तरी ते ईश्वरी ही वल्लरीकडे बघते तर वल्लरीला अगदी हातापायाला घाम फुटलेला असतो. ती खूप घाबरलेली असते. तेव्हा मग आता सगळे आपापल्या खोलीमध्ये जातात आणि अर्णव बाजूला होतो. तेव्हा जाता जाता ईश्वरी वल्लरीला विचारते की मामी, म्हणजे मला एक गोष्ट समजत नाही आहे की तुम्ही असा का घाबरलेले आहात. तुमचा चेहरा हा जरा घाबरल्यासारखा वाटतोय आणि तुम्हाला घाम फुटला आहे, तो कशासाठी. तेव्हा मग मामी म्हणते की कुठे कुठे काय झालं. अगं ते ना, मला जर हल्ली हीट वाढल्यामुळे ना जास्तच गरम होते. मला असं अक्षरशः घामाघूम व्हायला होतं, काहीच कळत नाही आहे. म्हणजे माझ्या रूममध्येही ना AC भरपूर असली तरीही मला अगदी घाम फुटतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की मामी, तुम्ही जरा डॉक्टरला दाखवा की तुमचा हा काय प्रकार आहे म्हणून. म्हणूनच आता इथे मामीचा जो काही प्रकार घडलेला असतो तो ईश्वरीला कळतो, पण डॉक्टरचं कारण काढल्यामुळे ईश्वरीला त्यामध्ये जास्त काही इतका डाऊट येत नाही. त्याचबरोबर आता अर्णवला पोलीस स्टेशनमधून दुसरा फोन येतो. तो म्हणजे की राकेश नायक हा पळून चाललेला होता. राकेश हा आमच्या एका जेलमधला जो आमचा हवालदार आहे त्याला मारून तिथून त्याच्याकडून चावी घेऊन पळून निघत होता, परंतु अगदी बरोबर आम्ही त्याला पकडला आहे, ट्रॅप केला आहे आणि आता तो पळण्याचा प्रयत्न करत नाही आहे. मग आता तो पळत असताना म्हणजे हे सगळं कळल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात आणि ते पोलिसांना व्यवस्थितपणे सांगतात की सर, हा माणूस हा अत्यंत घातक आहे, तुम्ही कधीही या माणसाला कमी लेखू नका. म्हणूनच आता अर्णव ईश्वरी तिथे आलेले असताना तेवढ्यातच राकेश हा त्यांना बघतो आणि राकेशने त्यांना बघितल्याबरोबर आता इथे राकेश म्हणतो की एक मिनिट, ओ अर्णव राजे शिर्के, माझी इंदोरी जिलेबी इकडे. आता तुला मला बोलायला काहीच प्रॉब्लेम नाही, समजलं ना. त्यामुळे तुला एक गोष्ट सांगतो. अगं तू काय, मी दिसते काहीतरी तुझे प्रयत्न सुरू आहेत. काय करताय तुम्ही इथे सारखे जेलच्या फेऱ्या मारताय आणि तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे तुमच्या मागे कोण लागलं आहे ते, बरोबर ना. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की ते जे स्केच काढलं होतं ना त्या माणसाला मी बघितलेलं आहे. आता अर्णव हा विचार करतो की ह्या राकेशने उदयकांतला कसं काय बघितलं. तेव्हा मग राकेशला तो स्केच दाखवतो आणि म्हणतो की या माणसाला पाहिलंयस तू. तेव्हा तो म्हणतो की हो, हाच माणूस ना. हा माणूस तुझी फक्त वाट लावत नाही आहे, त्याच्याबरोबर एक आणखी व्यक्ती आहे जी तुझी वाट लावती. आता हे ऐकल्यानंतर अर्णवला धक्काच बसतो. तो म्हणतो की काय बोलतोयस तुला तरी कळतं आहे का. त्यावेळेला आता इथे तो म्हणायला लागतो की हो, एक व्यक्ती आहे जी तुमची वाट लावते आणि तुझं घर ती व्यक्ती बर्बाद करते आणि या ईश्वरीला संपवण्याचा प्लॅनिंग पण त्याच व्यक्तीचा होता. आता हे ऐकल्यानंतर ईश्वरी पण घाबरते की राकेश, हे सगळं तुला कसं माहिती की तू आम्हाला फक्त फसवण्यासाठी काही बोलतो. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, मी फसवण्यासाठी वगैरे काहीही बोलत नाही आहे, मला हे खरंच माहीत आहे आणि म्हणून मी सांगतोय. आता मी जेलमध्ये असताना तुला एक गोष्ट सांगतो चिंटू, तुझ्या पैशावरती जाम मजा मारली रे मी, पण आता तुला मी मोठं सत्य सांगायला जाणार आहे. ते अगदी मनापासून ऐक आणि बघ, तुला विश्वास ठेवायचा तर ठेव, मला काही फरक नाही पडत, पण मी आपलं सांगतो. अरे तुला माहिती नाही आहे, हा जो माणूस आहे ना त्याला तुझ्या घरातलीच एक बाई जाऊन भेटते आणि ती बाई कोणी माहिती आहे का. तेव्हा अर्णव त्याला विचारतो की बोल डॅमिट राकेश, बोल. तेव्हा राकेश म्हणतो की असं नाही सोडणार, त्या बदल्यात मला पण काहीतरी पाहिजे. तेव्हा मग आता अर्णव त्याला म्हणतो की तुला पैशाचं जे हवं ते देईन मी,
पण तुझी शिक्षा पूर्ण होऊ दिल्याशिवाय मी तुला इथून बाहेर काढणार नाही. तेव्हा आता लगेचच तो त्याला हिंट देतो की तुझ्या घरामध्ये ना एक बाई आहे, ती बाईच हे सगळं करते. आता ती बाई कोण आहे आणि ईश्वरीच्या जीवावर वाईटावर कोण उठलं हे तुम्ही दोघांनी बघायचं. आता ईश्वरी आणि अर्णव यांना खूप मोठी हिंट मिळाली आहे की ती बाई कोण आहे आणि हे सगळं कोण करतं आहे. या सगळ्या गोष्टींचा आता संदर्भ अर्णव आणि ईश्वरी दोघंजणं लावायला सुरुवात करतात आणि ईश्वरीच्या समोर सगळ्यात पहिले येते ती म्हणजे वल्लरी. आता खरंच ईश्वरी अर्णव हे दोघं वल्लरीला शोधू शकतील का, तिचा पर्दाफाश करू शकतील का, पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.